प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 27 एप्रिल 2026 सोमवार। अकानाचा पिता जो गरिबांची आक्रदानाकडे कान बंद करतो तो स्वतःही आक्रदान करील, पण त्यांचे ऐकले जाणार नाही। नीतिसूत्र 21 अध्याय 13 वचन। एका प्रचारकाने आपल्या मंडळीला विचारले, तुम्हाला अकानाची वडिलांचे नाव माहीत आहे काय? कोणालाही माहीत नव्हते। मग त्याने स्पष्ट केले, अकाना का तो मनुष्य होता ज्याने येरिगो या सदापित सागरातून सोन्याची तुकडा आणि बाबेलच्या एक वस्त्र घेतले आणि आपल्या तंबूत लपवून ठेवले। या पापामुळे इस्रायली लोकांना आयच्या लढाईत पराभव पत्करावा लागला आणि ते लाजेने पळाले। शेवटी जेव्हा कळले की या पराभवाचे कारण आगान आहे, तेव्हा त्याला आणि त्यांची संपूर्ण कुटुंबाला शिक्षा झाली। बायबल सांगतो की त्यांचे वडिलांचे नाव कर्मी होते। कर्मी या शब्दाचा तमिळ अर्थ कंजूस, स्वार्थ किंवा देणे आवश्यक असलेले ताब्यातून ठेवणारा असा होता। कर्मीचा मुलगा आगान याने बाबेलचे वस्त्र आणि सोने आपल्या तंबूत लपवून स्वार्थीपण दाखवला। अशा प्रकारे कर्मी लोक आकान तयार करतात आणि आगान स्वार्थ निर्माण करतो। शेवटी अशा वृत्तीमुळे प्रभाव होतो। यामुळे देवाचे लोकांनी दुःख सहन करावे लागते आणि त्यांची लढाईमध्ये पराभव येतो। बऱ्याच वेळा प्रभूच्या कार्यात अडथळा येण्याचे कारण म्हणजे आत्मिक जगातील कर्मी जे देवाचे असलेले रोखून ठेवतात। जे लोक देवाच्या कार्यासाठी त्याच्या दशासाला थांबतात आणि जे सर्वतोमुळे स्वार्थीच्या प्रगतीत अडथळा आणतात, ते शेवटी आणि रोखून ठेवलेले गमावतात। देवाला न दिलेले पैसे शेवटी आजार, अडचणी किंवा अनपेक्षित संकटामुळे नष्ट होतात। जॉर्ज मुलर यांचे जीवन देवाच्या कार्यातील महान यशाने भरलेले होते। तो श्रीमंत नव्हता, पण त्याचे हृदय देवासाठी उदार होते। त्यामुळे परमेश्वराने त्यांची सतत काळजी घेतली। त्याने 10,000 अनाथ मुलांची काळजी घेतली आणि उतरताना एक अद्भुत उदाहरण बनला। त्याने अनेक ख्रिस्ती सेवाकार्यांना त्यागाने दिले, परिणामी त्याला अनेक पटीने आशीर्वाद मिळाले। आयुष्याची शेवटपर्यंत प्रभूने याचे अद्भुतरीतीच्या मार्गदर्शन केले आणि त्याला कधीही कमी पडू दिले नाही। बायबल सांगते, त्याने तुम्हाला दिले हे जाईल चांगल्या मापाने तांबून कळवून ओसडून तुमची कुशीत टाकले जाईल, कारण ज्या मापाने तुम्ही मोजता याच मापाने तुम्हाला परत मोजले येईल। लूक 4 अध्याय 38 वचन। देवाची लेकरांनो, तुम्ही प्रभूसाठी जे काही देता ते स्वर्गात खजिना साठवण्यासारखे आहे। तिथे ते सुरक्षित आहे। चोर ते चोरू शकत नाहीत आणि किडे ते नष्ट करू शकत नाहीत। अधिक चिंतनासाठी वचन। प्रभू येशूचे सप्ताह 8 येण्यापेक्षा देणे अधिक धन्य आहे। प्रसिद्धाची कृत्ये 20 अध्याय 35 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी 1 राजा 1 अध्याय 2 अध्याय, संध्याकाळी लूक 19 अध्याय 28 वचन से 48 वचन। धन्यवाद।